नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसं माहिती आहे का, सध्या प्रचंड स्पर्धेचं युग आहे आणि ज्या पद्धतीनं स्पर्धा चालू आहे ना, खूप त्याचे परिणाम विपरीत होत चाललेत. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्पर्धा आहे. प्रत्येकाला पुढं जायचं आहे, प्रत्येकाला फर्स्ट यायचं आहे, प्रत्येकाला सगळ्यांपेक्षा बेटर बनायचं आहे. आणि त्याच्यामुळे ना व्यक्तीला सगळं असं एकदम तंतोतंत पाहिजे, एकदम असं परफेक्ट पाहिजे. जरासुद्धा त्याला काही गोष्ट कमी जरी झाली ना, त्याला असं वाईट वाटायला लागतं. आणि अशी भरपूर उदाहरणं मी माझ्या आजूबाजूला बघतोय. म्हणजे स्वतःचं समाजामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी, लोकांकडून ॲप्रिशिएशन मिळवण्यासाठी सगळं असं एकदम परफेक्ट पाहिजे. म्हणजे घर एकदम टापटीप पाहिजे, मोठं पाहिजे, घरामध्ये गाड्या पाहिजेत, मोठी नोकरी पाहिजे, मोठा बिझनेस पाहिजे, मुलांनी सगळं टॉप आलं पाहिजे. आणि अशा लोकांच्या अपेक्षा वाढत चालल्यात. बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, मी समजू शकतो, पण जी लहान मुलं आहेत ना, त्यांच्याकडून पण एवढ्या अपेक्षा केल्या जात आहेत ना, त्यांना जरा जरी कमी मार्क्स पडले ना तरी पॅरेंट्स नाराज होत आहेत त्यांच्यावर. आता मधलाच एक किस्सा आहे. एक लहान मुलगा आहे, त्याला थोडीशी खेळायची सवय आहे. म्हणजे तो अभ्यासामध्ये खूप हुशार आहे, त्याला चांगले मार्क्स पडत आहे, तो ॲकॅडमिकली खूप चांगला आहे. पण पॅरेंट्सची त्याच्याकडून एवढ्या अपेक्षा आहेत ना की त्याला आहे त्या शाळेतून बाहेर टाकले, तुझी आणखी प्रगती झाली पाहिजे. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये खेळ नावाचा प्रकार त्याला मिळूच दिला जात नाही आहे. म्हणजे तो फर्स्टच आला पाहिजे, तू एखाद्या परीक्षेमध्ये तो अव्वलच आला पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि त्या अपेक्षेमुळे ना तो मुलगा थोडासा आतून खचत चालला आहे. पण ते घरच्यांना दिसत नाही. घरच्यांना फक्त व्हॅलिडेशन पाहिजे, मार्क्स पाहिजे. मानसिकता काय, आज नाही तर उद्या ठीक होते, पण ते जे व्हॅलिडेशन आहे, तो 1 नंबरचा जो मार्क आहे ना, तो कंटिन्यू पाहिजे. म्हणजे त्या मुलाची इच्छा नव्हती बाहेर जाण्याची, शिकण्याची. तो त्याच्या घरामध्ये आनंदी होता, सुखी होता. पण घरच्यांपुढं चालत नाही ना, त्याच्यामुळे त्यानं काय बोलला नाही, शांत राहिला. पण रिसेंटली मी एक केस ऑब्झर्व केली. त्याच्यामध्ये एक मुलगा होता, त्याच्या बाबतीत पण सेम अशी केस झाली. घरचे बाहेर शिफ्ट झाले, मुलाची शाळा, त्याचे मित्र सगळे तुटले, तो पण दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला. आणि त्याच्यामुळे त्याच्या मानसिकतेवर एवढा परिणाम झाला ना की त्याला असं चक्कर यायला लागली, सीझर्स यायला लागले. आणि ज्यावेळेस तो चेकअपसाठी आला हॉस्पिटलमध्ये, सगळे फिजिकल चाचण्या वगैरे केल्या, त्यावेळेस तो रिपोर्ट नॉर्मल आला. पण त्याच्या मनावरती कुठेतरी त्या गोष्टीचा परिणाम झाला होता. आपल्या ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण त्या मुलांकडून पण एवढ्या अपेक्षा करत चाललो आहे ना, त्याला माप नाही आहे. म्हणजे सगळीकडून आपण फर्स्टच आलं पाहिजे, ही जी आपली इच्छा आहे ना, ती कुठेतरी आपण थांबवली पाहिजे. मुलांना त्यांच्या ॲबिलिटीप्रमाणे, त्यांच्या स्वभावाप्रमाणे, त्यांच्या गुणकौशल्याप्रमाणे डेव्हलप होऊ दिलं पाहिजे. प्रत्येक मुलगा युनिक आहे, वेगळा आहे, त्याला आपण समजून घेतलं पाहिजे. आपण ज्या रेसमध्ये आहोत ना, त्याच रेसमध्ये पण मुलांना टाकत चाललो आहे आणि त्यांच्याकडून पण तशाच अपेक्षा करत चाललो आहे. त्याच्यामुळे लहान वयातच त्यांच्यावर ते प्रेशर यायला लागलं आहे. जे शिकण्याचं, झगडण्याचं, खेळण्याचं जे वय असतं ना, ते त्यांचं हे सगळ्यात ताण घेण्यातच निघून चाललं आहे. त्यांच्या सतत डोक्यावर एक असं प्रेशर आहे की मला फर्स्ट यायचं आहे, मला अचीव करून दाखवायचं आहे वगैरे वगैरे. आणि अशी भरपूर मुलं मी आजूबाजूला बघतो. कसं आहे, आपण एखाद्याच्या पॅरेंट्सला डिरेक्टली आपण असं बोलून दुखवू नाही शकत की तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय वगैरे वगैरे. पण ज्याचं त्याला लक्षात आलं पाहिजे. मुलगा म्हणजे खूप मोठी देण आहे. ज्या लोकांची मुलं गेलेत किंवा ज्यांना मुलं नाहीत, अशा लोकांना तुम्ही विचारा की मुलांचं महत्त्व काय असतं. आपल्याला जी गोष्ट मिळते ना, त्याची आपल्याला व्हॅल्यू नसते. माझ्या आयुष्यातसुद्धा मी बराच काळ आईवडिलांपासून दूर काढलं आहे. त्याच्यामुळे मला माहीत आहे की माणसाच्या गरजा काय असतात. लहानपणी त्याला आईबापांची गरज असते आणि ते त्याला प्रेम मिळणं खूप महत्त्वाचं असतं. पण जर आपण त्याच्याकडून अपेक्षा करत असू, त्याला आपण घरापासून बाहेर ढकलत असू ना, तर त्याच्या त्या मानसिकतेवर त्या गोष्टींचा परिणाम व्हायला लागतो. जर तो स्वेच्छेनं जात असेल शिकण्यासाठी तर गोष्ट वेगळी आहे. जर आपण त्याला फोर्सफुली, त्याची इच्छा नसताना जर एखाद्या ठिकाणी टाकत असू ना, तर ते योग्य नाही आहे. त्याचे रिझल्ट विपरीत येतात. आपल्याला जे पाहिजे असतं ना, तसं काहीच नाही घडत. इनफॅक्ट आपण हाताने त्या मुलाचं वाटोळं करायला लागतो. आता मध्येच एक आमच्या चुलत्याची मुलगी होती, ती स्वतःहून म्हणते की मला दुसऱ्या शाळेत जायचं आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. अशी जर कंडिशन असेल नाही, इट्स ओके. पण मुलाची इच्छा नसताना, त्याचं इथं मन रमतं आहे, तो अभ्यासात पण हुशार आहे, खेळात पण हुशार आहे, ओव्हरऑल त्याचं सगळं बिहेवियर नॉर्मल आहे. पण तसं असतानासुद्धा जर आपण त्याच्याकडून एक्स्ट्रा अपेक्षा करत असू आणि त्याला घरापासून लांब ढकलत असू, त्याच्या मानसिकतेचा विचार करत नसोत ना, तर ते चुकीचं आहे. आणि ह्या गोष्टीचा विचार करणं सध्या खूप महत्त्वाचं आहे. भरपूर पालक आहेत, एवढ्या अपेक्षा लादत आहेत ना मुलांवर. त्यांचं वय पण नाही आहे, पण अपेक्षा मात्र भरपूर आहेत. आणि ज्यावेळेस हे लहान होते ना, ह्यांच्याकडून तर काहीच नाही झालेलं. ह्यांनी फुल मज्जा, मस्ती, गोंधळ, धिंगाणा करून त्यांचं आयुष्य नेलं ढकलत. पण आता ज्यावेळेस मुलं लहान आहेत ना,
त्यावेळेस त्यांच्याकडून एवढ्या अपेक्षा करतायत ना की त्यांना फर्स्टच आलं पाहिजे, त्याचा नंबरच आला पाहिजे. म्हणजे त्यांच्या मार्कामध्ये हे स्वतःचं व्हॅलिडेशन, स्वतःचं स्थान समाजामध्ये बघतायत. पण हे कुठेतरी चुकीचं आहे. म्हणजे आपली मुलंही युनिक आहेत, त्याला त्याच्या पद्धतीनं त्याच्या क्षमतेनुसार वाढू द्या. त्याला आपण पुश करायचं वरती जाण्यासाठी, त्याच्यावर फोर्स नाही करायचा. आपलं काम असतं की त्याला सपोर्ट करणं, त्याच्या आहे त्या गोष्टींमध्ये त्याला सहाय्य करणं. पण आपण करतो सगळ्या चुकीच्या गोष्टी. थोडा रिझल्ट आपल्याला आपल्या पद्धतीनं आला की आपण त्याच्यावर अपेक्षा लादतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर ह्या गोष्टी वाढत गेल्या तर कालांतराने मुलाच्या मानसिकतेवर परिणाम होतो. नॉर्मल मुलगासुद्धा नैराश्यामध्ये जातो. त्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या मिळत नाहीत आणि मग ते कॉम्प्लिकेटेड आपण आपल्या हातानेच करून बसतो गोष्टी. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करा आणि खूप विचारपूर्वक निर्णय घ्या. आपलं आयुष्य जे आहे ना ते लोकांना प्रूव्ह करण्यासाठी किंवा लोकांच्या नजरेमध्ये स्थान मिळवण्यासाठी नाही आहे, ते स्वतः आनंदी जगण्यासाठी. त्याच्यामुळे त्या फालतूच्या अपेक्षा किंवा फालतूची रेस त्या मुलांवर लादू नका, एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.